काय काय हो भाजू का मग थांब तुला आहे ना देतो तुला चटके करंट देतो तुला देऊ करंट देऊ का करंट ने दे दे मग धर घे 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 नको ना नको ना मग कशाला मागतोय नाही पाहिजे तर ऑल राईट तर व्लॉगची सुरुवात करूया मित्रांनो. हाय हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग नाही म्हणणार कारण की इव्हनिंग पण नाही म्हणता येणार बिकॉज ऑफ 10 वाजलेत रात्रीचे आणि 10 वाजता हिचा रेशमाचा काय उद्योग चाललाय ते तुम्हाला दाखवतो. काय उद्योग चाललाय मॅडम तुमचा? हा भाजणी बनवतीये. कसली भाजणी? भाजणी. अच्छा ये दा त्याला शेंगदाणे दे. तू जरा शांत बैठ जा उधर जाके तेरे को लालच दिया तेरे को जा मैंने. जा सोप्यावरती जाऊन बस खा. जा. कशाची भाजणी करते म्हटली? थालीपीठाची. अच्छा थालीपीठ आपण जे ब्रेकफास्टला खातो ते. तू कधीही खाशील रे. खात नाही का? तू कधीही खाशील तसेच तुला कधीही खाल्लं तर तू खाशील तेवढं आवडीने खातो. अरे तो मध्ये मध्ये बोलतो ना तर त्याने मला काय बोलायचं किंवा तुला काय विचारायचं ते पण विसरून जातो. हे बघा आला खाली. बाबा पाहिजे? बाबा कशाला पाहिजे तुला? बाबा कशाला पाहिजे तुला? बाबा पाहिजे? मी काय म्हणते ऐक की तुला सोयाबीन देऊ? सोयाबीन देऊ तुला? त्याला जर आता सोयाबीन दिली तर तो जेवेल का? माझं झाल्याशिवाय मी तुला जेवायला पण देणार नाहीये म्हणजे तो झोपल व्यवस्थित. रात्री बघितलं ना की आपण लवकर 9-9:30ला झोपल्यानंतर तो रात्रभर जागवतो माहितीये का? झोपच होऊन देत नाही आपले. ताप होता हे कळते का तुम्हाला? त्याला ताप होता रात्री. हा कसं जाग ऍक्च्युली त्याला रात्री थोडासा ताप होता. ताप का होता हे सांगतो तुम्हाला. ताप का होता हे सांगतो तुम्हाला. एक इकडे सांगतोय बघ नाही बघ हे बघ ह्यांच्या बरोबर बोलायचं फ्रेंड्स आहेत सगळे बघ. ताप का होता ॲक्च्युली कारण की लहान मुलांना रात्री झोपताना कसं डोक्याला घाम वगैरे येतो आणि घाममुळे थोडे फोड आलेले. फोडला काय म्हणू शकतो? पिंपल्स आलेले चेहऱ्यावर जसे येते थोडेसे असे बारीक बारीक आले होते. तो एक फोड थोडासा मोठा झाला होता आणि मोठा होऊन त्याच्यामध्ये पस झालेला तर त्याच्या आजूबाजूला झालेले पूर्ण रेडनेस होती पूर्ण. तर त्याला ते पेन होत होतं आणि त्यामुळे थोडासा ताप आलेला. तर सकाळी डॉक्टरकडे घेऊन गेलो आम्ही आणि डॉक्टरकडून आणलं. पेन किलर्स दिलेत, मलम दिलेलं आहे. तर आता बघूया दुपारपासून थोडासा फरक आहे आणि पेन वगैरे कमी होतं आहे त्याला. ना कमी होतं ना बाबू? हां बाबूनी तुमचं माईक काढलं हे कळते का? बघितलं माहिती आहे मी बोलता बोलता माझं लक्ष आहे. माईक चालू आहे हो कनेक्टेड आहे. अच्छा बोलता बोलता मी बघितलं की माईक शाण्याने काढून घेतलेला आहे. तो शहाणा नाही अति शहाणा आहे आणि बंद केलेला आहे. आणि हात तिथं अजिबात लावू नकोस. नो म्हटलं ना नो. कुठे लावतोय हात? आतमध्ये माईक लावलाय मी आता तर तो आतमध्ये घालतो आत. बबी असं कळलं तू किती की आईला कसला आगावे भाई टॉडलर फेस मध्ये आहे ना आता. पॅरेंटिंग इज अ नॉट जोक. मी जे काही हातातलं काम करतात ते बाजूला सोडून त्यांना अटेन्शन द्यावं लागतं हे की नाही? हो की नाही? हो हा म्हणतोय. अरे तुला काहीतरी वाटलं पाहिजे आता. हो काय काय हो काय पाणी पाहिजे का? हो ठीक आहे. भाषा समजून घ्यायला PhD करायला लागणार आहे. नाही हळूहळू कळते. हां आणि भाषा समजायची म्हटले तर ते हळूहळू कळते काय पाहिजे काय नाही इशारेमध्ये. आमच्यासाठी पण आता हे नवीन आहे बट एन्जॉय करतोय टॉडलर फेस. हे काय करते आता? हे डाळीमध्ये हा कचरा आहे का काय? फोलकट आहेत आपली घरची डाळ आहे हरभऱ्याची. ओके 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 ओके. हां ह्याच्यामध्ये काय टाकलंस तू इकडे? त्याच्यात वरई आहे साबुदाणे आणि पोहे. अच्छा हे मिक्स केले आणि हे भाजून घेतलेस का घ्यायचंय? भाजायला ठेवणार आहे मी आता. ते कर गॅस तेवढा चालू आणि तेवढं हे कर. तर भाजणी म्हणजे नक्की काय म्हणजे सांगशील का? भाजणी म्हणजे बघ आता पहिलं कसं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून 4-5 पिठं एकत्र करायचे आणि त्याला थापून असं हे करायचे दिरडं वगैरे काय जे थालीपीठ आपण आताच्या भाषेत थालीपीठ म्हणतो तसं. ओके. पण आता मी स्पेसिफिक मला जशी आवडते तशी मी करते. सो याच्या हे बनवण्यासाठी म्हणजे काय काय गोष्टी घेतेस किंवा काय? आता हे बऱ्याच दिवसापासून आपण खातो नाही का? तू नेहमी बनवतेस घरामध्ये. सो काय काय गोष्टी वापरते याच्यामध्ये आणि
कसं बनवते किंवा काय गोष्टी वापरायला लागतात, किती प्रमाणात वापरायला लागते हे सांग. म्हणजे ज्या लोकांना बनवायचं असेल घरी तो त्यांनाही कळेल आणि हे किती पौष्टिक आहे, किती फायदा होऊ शकतो. हे खूप जास्त पौष्टिक आहे कारण का म्हणजे मी जे बनवते ते खूप वेगवेगळे प्रकारचे मल्टीग्रेन्स आहेत त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आता बघ, मी राईस तांदूळ घेतलाय, गहू आहे, त्यात नाचणी, ज्वारी, बाजरी, म्हणजे वेगवेगळ्या जो ज्याच्या पद्धतीने करतो. आता मी बनवताना तुला सांगेलच की काय 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 घेतलंय, काय नाही घेतलंय, त्याच्यानुसार सांगेल. पण किती पौष्टिक आहे, पौष्टिक खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही जरी 2 थालीपीठं जरी खाल्ली ना तुम्हाला दिवसभर भूकही नाही लागणार, एवढं पौष्टिक आहे. असं. आता जे साबुदाणे वगैरे आहेत त्या गोष्टी धुवून ते हे होणार, काय होणार, हा मऊ होणार. का पाणी देऊ मला. जिल्हा परिषद मध्ये होतो तरी पण आम्हाला माहिती सॉगी कशाला म्हणतात. आणि मी इंग्लिश मिडियमला नव्हते, पहिली गोष्ट. सेम इंग्लिश मध्ये पण इंग्लिश हे मराठीत शिकवलं जायचं, त्यामुळे तुम्ही मला सांगूच नका. शिक्षकांची चुकी आहे, ती आमची चुकी नाही. हा ठीक आहे, शाळा मराठी निवडल्या पाहिजे होत्या, मराठी शाळा वाचल्या पाहिजे. अरे तू बोलते म्हणून एक रुक, तू जरा सबर कर. ऐ काय पाहिजे, हा जा. गेलं बेसिन मध्ये, गेलं. बॅट घेऊन ये जा. चल ये इकडे, गिव्ह हॅम. ऐक ना, तो डब्यावाला फोन दे. अरे काय काय पण काय मी उचलूनच घेऊ तुला. की टॉडलर फेज हा भाई लय त्रासदायक आहे, पण थोडंसं पॉझिटिव्ह घेतलं तर चांगलं आहे. आणि ज्याला जर तुम्ही असं निगेटिव्ह घेतलं तर मग खूप त्रासदायक आहे. आम्ही पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतोय, बट कधी कधी जातं निगेटिव्ह साईडला. वा बाळा, एकच माईक आहे आपल्याकडे, ते पण तोडू नकोस. हा तुझ्यासाठी नाहीये. या पोराला खेळणी सोडून भलतीच गोष्टी लागतात खेळायला. काय घेतलंय तर साबण. काय घेणार आहे आता याच्यामध्ये? कडधान्यांमध्ये मी राजमा घेतीये, काळा घेवडा घेतीये, त्याच्यानंतर वाटाणा घेतीये, हिरवे मूग घेतीये. मटकी तू आणली नाही तेव्हा मटकी हे, आणि आपण चणाला घेतला, हरभरे घेत नाहीये. आता हे सर्व भाजून घेणार का? येस, भाजून घेणार. डाळी पण घ्यायची, तर डाळी धुवायचे आहेत. तू भाजून घेणार कशामध्ये? ऑलरेडी हे भाजतंय खाली, ते काढणार ना इकडे. हे तू भाजतंय तर मग पलटत का नाही असे? ते एकदम मंद आचेवर ठेवलंय ना मी, म्हणून हे सामान काढेपर्यंत. आच मंद काय पण? तू बोलली ना मंद आचेवर ठेवले, आच मंद काय? शुद्ध मराठी शब्द आहे मंद आच. मंद आच म्हणजे बारीक गॅसवर. तू कधीपासून शुद्ध मराठी बोलायला लागली? तुझ्या बरोबर राहून शिकायला लागले. शिंगेश्वर झालं. हे झालं बा. गवळं भाजलं. हे कसं गवळं रे? गवळं म्हणजे? गवळं म्हणजे थोडस असं गोल्डन होईल तर. त्याचे पॉपकॉर्न नाही होणार ना? ते का ज्वार, हे ज्वारीने ट्राय करूया का आपण, पॉपकॉर्न होतात का? ज्वारीचे पण होतात. आता वाजले सकाळचे नाही, आता वाजले संध्याकाळचे 10. रात्रीचे 10. आता वाजले रात्रीचे 10. ऑफिसचं काम वगैरे सगळं संपवले. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. रेश्मानी पण ऑफिसचं काम संपवले आणि आत्ता 10 नंतर हे भाजणीचं काम करायला घेते. बिकॉज दिवसभर जर वर्किंग असेल तर या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. मग जे बेबीला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं थोडंसं अवघड आहे, बट शी इज मॅनेजिंग व्हेरी वेल. सकाळच्या नाश्त्यामध्ये मॅगी वगैरे खाण्यापेक्षा आमचं पोरगं बी खातंय. ॲक्च्युली मॅगी तर आम्ही खाणं बंदच केलेलं आहे मित्रांनो. सकाळ खाल्ली होती लास्ट टाइम, माहिती का तुला? नाही आठवत नाहीये. बाळ असताना तर आम्ही त्याच्यासमोर मॅगी अजिबात खाल्लेली नाही कधी, आणि त्याला पण ती सवय लावायची नाही मॅगीची. सो त्यामुळे आम्ही त्याच्यासमोर खात नाही आणि खाणं बंदच केलेलं आहे.
सो त्यापेक्षा ही गोष्ट मला तरी बेस्ट वाटते. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता हे सगळं कडधान्यांचं. आणि बेस्ट आहे, एकदम पौष्टिक आहे, बेस्ट. बॉडीसाठी एवढं जबरदस्त प्रोटीन आणि सगळ्या गोष्टी मिळतात ना, मॅगीपेक्षा तर नक्कीच हे 100% बरं आहे. अथांग स्वतः एवढं आवडीने खातो ना थालीपीठ बनवल्यानंतर. मी तरी खूप रेअर बनवायचो पहिलं, बट अथांग आल्यापासून आम्ही रेग्युलरली म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून असे भाजणी करून ठेवतो आणि त्याचं मग 3 दिवसातून 4 दिवसातून असं बनवत राहतो. फायनल 2 इन्ग्रेडियंट आहेत. एक काय बोलतात त्याला, स्वाद येण्यासाठी काय? धने. धने 1 वाटी घेणार आहे आणि जिरं अर्धी वाटी. ओके. ठीक आहे? पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे तुझ्याकडून सामान राहिले ते तू मला उद्या आणून देणार आहेस. त्याच्यामध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू तर आहे घरात आणि मटकी. ह्या गोष्टी मला उद्या पाहिजे. ठीक आहे. काय देते? कुठं काय ते बा? ते गेलं बघ. मी तुला काय देते, ये आई काय देते बघ. बॅट आणि बॉल कुठे आपली? धर, तुझ्या बॅटनी एक बॉलला छक्का मार. धर, 6 मार, मोठा 6 मार 6. हा, अरे ऍपलला नाही, बॉलला. बॉल, हा बॉल. मारा मारा मार 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 मार. एका बॅटने 2 बॉल मारले आणि एका दगडात 2 पक्षी. आणि बॅट खातोय. हे कोणचा हे सेलिब्रेशन आहे भाई? हे अंतरलं का? मग याच्यावरती काय काय टाकणार आहेस? त्याच्यावर तांदूळ टाकते आणि डाळी एका ह्याच्यावर टाकते. ठीक आहे. या बेडरूम मध्ये लाईट खूप कमी वाटते रे. का आता आपण जास्त लाईट मध्ये होतो म्हणून असं वाटते. सांडवशील. गेला 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 इथे गेला परत करायला. अरे उद्योगी महाप्रतापी हो तिकडं. भरायचं नाही, उद्या भरायचं बाबू. ते करू दे रे, माझं पोरगा मला मदत करता येणार आहे. ठीक आहे करू दे. मदत करू दे. मदत करतोय का वाढवतोय कळन तुला थोड्या वेळाने. बोलू नको की याला उचल आणि याला ने तिकडे. थोडी बास बाबू, मदत बास, तुझी मदत कर अजून मदत कर. हे बघ आई काय करते. अरे मला तुला एक सांगायचं होतं, आपण जे बाहेर थालीपीठ खातो ना, ते ना स्पेसिफिक असतात. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे काही मोजकीच पिठं मिक्स केलेली असतात त्याच्यात. ठीक आहे. म्हणजे आपण जेवढं टाकतो त्याच्यामध्ये तेवढं वापरत नाही ते लोक कडधान्य. झालं काय भाजून? हो झालं. वास नाही येते तुला? हा येतोय भाजल्याचा वास येतोय मस्त. आता धने हे का काढलंस? ते बाल भात चालायचं ना, दूध भात. हा. आणि ही दुधावरची साय. अरे साय भरपूर झाली यावेळेस कुठं ती ठरलेलीच असते, तेवढीच होते. हा. दुधावरती साय एवढी जबरदस्त निघते ना, कारण की आपण दूध डायरेक्ट गवळ्याकडून घेतो. म्हणजे माझ्या आत्याच्या मुलाकडून घेतो. तर तो सांगतोय मला दूध आवडतं म्हणून. तूच कर व्लॉगिंग. दर घे तूच कर व्लॉगिंग. करणार म्हणा बाबा, मी माझी वेळ. तू तुझ्या वेळेस कर ना. मला माझा कॅमेरामध्ये करू दे ना. मी माझ्या ब्लॉग मध्ये घेतो तेवढं शुकर कर. तू शुकर कर, शनिवार कर. अरे म्हणजे तेवढंच तू समज. बबडे इनको बोल, तुम थर्ड पार्टी है, हम एक पार्टी है. हा बोल. तू मालक पार्टी म्हण, थर्ड पार्टी नाही, सेकंड पार्टी म्हण. थर्ड पार्टी. जॉब. हा, तर मला हे म्हणायचं होतं की दुधाची साई एवढी निघते, आपण तूप पण घरीच काढतो. झाली का भाजणी तुझी आता पूर्णपणे? भाजणी पूर्ण नाही झाली. उद्या तुला जे मटेरियल सांगितलंयस ते तू उद्या मला आणून देशील. ठीक आहे. ते आणून दिलं की मग ते सगळं भाजायचं. ते भाजून झालं की मग ते दळायला द्यायचं. दळून आलं की झाले. मग आपल्याला कसे म्हणजे आता आपल्याला दोघांना तर हळूहळू बोल जरा. काय शब्द बोलते हळूहळू. अरे हळू बोल. लोक मी मागच्या वेळेस पण म्हणलो मी अशीच बोलते. अरे पण हळू बोल ना, लोकांना कळलं तर पाहिजे काय बोलते. बरं ठीक आहे. एक शब्द मी चावून बोलते. नको उंटासारखं करू नको. हळू बोल म्हणजे लोकांनाही कळेल की काय काय तू कडधान्य वापरले, कसं बनवलं.
ते लोक किती कडधान्य वापरत होते, काय ऍड ऑन करायला पाहिजे, त्यांना कळेल ना ऍटलीस्ट. कोण लोक? सॉरी. हा तर मी हे अति शहाणपणा करू नकोस. हे बघ, तू जर आगाव बोलली मग मी पण आगाव बोल, तुला माहितीये मी वर चढ आहे डायरेक्ट. हा तर आता कोण लोक माहितीये ना? कोण? आपला ऑडियन्स आली लायकीवरती. ते माइंड मध्ये नाही राहिलं. मग तेच बोललो. फायनल झालं का? भाजणी झाली तुझी ना? फायनल नाही झालेली, हा. फक्त आता जे सामान राहिलंय माझं, ज्वारी, बाजरी, नाचणी, मटकी, ठीक आहे, हे तू उद्या आणून दिलं की ते भाजायचं. हे जे आता आपण मगाशी वाळत घातलं ते पण सगळं भाजायचं. भाजून झालं की थोडं गार होऊन द्यायचं, गार झालं की मग दळणाला द्यायचं. हा व्लॉग इथपर्यंत ठेवूया. पुन्हा भेटू अशा नवीन व्लॉग मध्ये. टिल देन कीप स्माइलिंग.